राज्यातील तमाम महिलांसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र सर्व महिलांना योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम सरकारद्वारे खात्यात वितरित केली गेलेली आहे. तरी सर्वांनी बँक खाते तपासून घ्यावे. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. सर्वांना माहीतच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी 2024-25च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये सरकार महिलांना देणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सरकारने काही दिवसातच या योजनेला लागू केलं आणि लाखो महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. आतापर्यंत सरकारकडे 2 कोटीपेक्षा अधिक या योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यामधील लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता होता तो सुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याची अशी मिळून 3000 रुपये रक्कम सरकारने ऑगस्ट महिन्यामध्येच महिलांच्या खात्यात जमा केली. परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ भेटला नाही. त्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता अजूनही मिळालेला नाही आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच महिला ह्या चिंतेमध्ये आहेत. अशा सर्व महिलांना या योजनेचे पैसे कधी मिळतील आणि त्यांना काय करावे लागेल या संदर्भात सरकारने काही निर्देश सुद्धा दिलेले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत आणि या सर्व महिला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या आणि अशातच सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून या योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये प्राप्त झाले अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांना अर्ज मंजूर असताना पण एकही रुपया मिळालेला नाही अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्या लोकांना जुलै आणि ऑगस्टचा मिळून 3000 रुपयाचा हप्ता मिळाला नाही, त्यांच्या बँक खात्यात आला नाही. कारण त्याचे काही असो, आपल्याला माहिती आहे की या योजनेअंतर्गत जे अर्ज महिलांनी केले त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. काही महिलांचे बँक खाते हे त्यांच्या आधारशी लिंक नव्हते, त्यामुळे आधी त्यांना आधारशी लिंक करायला सांगितलं. काही महिलांना आधार लिंक केल्यानंतरही काही महिलांना खात्यामध्ये पैसे आले नाहीत. अशी बरीचशी प्रकरणे सरकारकडे आहेत. अर्ज मंजूर असून सुद्धा पैसे का जमा झाले नाहीत त्याची काही कारणं आहेत. सर्वप्रथम म्हणजे बँकेच्या खात्याशी आधार लिंक नसणे आणि दुसरं म्हणजे फॉर्म भरतानाच काही चुका महिलांकडून झालेल्या आहेत. आणि यावर उपाय काय? सर्वप्रथम तुम्ही बँकेच्या खात्यासोबत आपला आधार नंबर, आपला आधार क्रमांक हा व्हेरीफाय करून घ्या, अपडेट करून घ्या आणि लिंक करून घ्या. आधार लिंक झालं असेल, डॉक्युमेंटची पूर्तता झाली असेल आणि तरीही बँक खात्यात आपले पैसे आले नसतील तर अशा महिलांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते उघडून घ्यावे आणि त्या कर्मचारी यांना सांगून खाते आधारशी सर्वप्रथम लिंक करून घ्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आधीच्या बँकेमध्ये आपलं खातं आहे आणि परत पोस्ट ऑफिसमध्ये आपण नवीन खातं उघडतो तर अशा वेळेस चिंता करण्याची काही गरज नाही. ज्या खात्याशी तुमचा आधार लिंक असेल त्या खात्यामध्ये ते पैसे येतील. सरकारतर्फे नुकतीच जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे ज्या महिलांना अजून एकही हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळाला नाही त्यांनी चिंता करण्याचं काही कारण नाही. या वेळेस तिसरा हप्ता, थर्ड इन्स्टॉलमेंट ज्यावेळेस सरकार वितरित करेल त्यावेळेस संपूर्ण 4500 रुपये म्हणजे 3ही महिन्याचे पैसे त्यांना एकाच वेळेस बँक खात्यामध्ये मिळून जातील. तर सर्वांनी आपले बँक खाते अपडेट करा, खाते आधारशी लिंक करा आणि योजनेचा लाभ घ्या. व्हिडिओबद्दल काही आणखी माहिती हवी असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.